सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून निवड झाल्यानंतर बार्शी येथे डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात पत्रकार आणि लोकप्रतिनिधींमध्ये स्नेहपूर्ण संवादाचे वातावरण पाहायला मिळाले। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। बार्शी येथे आयोजित या सत्कार सोहळ्यात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले। यावेळी त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत पुढील विधायक कार्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या। या कार्यक्रमाला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद ननवरे, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, महिला प्रमुख राजश्री गवळी, बार्शी शहर अध्यक्ष गणेश शिंदे, शहर उपाध्यक्ष अभिजित शिंदे तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची देखील ग्वाही दिली। यावेळेस आमदार राजेंद्र राऊत शेतकऱ्यांसाठी काय म्हणतात, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, बाजार समित्यांशी संबंधित अडचणी सोडवणे आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम करणे हेच माझे पहिले कर्तव्य आहे। मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरेल यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करणार आहे। याशिवाय डिजिटल माध्यमांनी समाजातील प्रश्नांना नेहमीच प्रभावीपणे वाचा फोडल्याचे सांगत विकास कामांमध्ये पत्रकारांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळेस आवर्जून नमूद केले। पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्यामुळे समाजहिताच्या प्रश्नांवर सकारात्मक सहकार्याची भावना अधिक बळकट झाल्याचे उपस्थितांनी सांगितले। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।